नमस्कार मित्रांनो, मी अमर गालफडे आपलं स्वागत करतो या चॅनलमध्ये. आपल्या सर्वप्रथम सर्वांना साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण मातंग समाजातील ज्येष्ठ नेते विश्वनाथ अण्णा गवारे यांच्या कार्यावरती प्रकाश टाकणार आहोत. मागच्या 35-40 वर्षामध्ये ज्यांनी मानवी हक्क अभियान, गायरानधारकांचा लढा, जमीन अधिकार आंदोलन अशा विविध संघटनांच्या माध्यमातून मातंग समाजातील व इतर जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. आणि त्याचसह आज परभणी शहरामध्ये मध्यवस्ती भागामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जो गगनचुंबी असलेला जो पुतळा आहे, तो पुतळा बसवण्यासाठी ज्यांनी विशेष प्रयत्न केले, ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि ज्यांनी यासाठी केलेला पाठपुरावा, हा सुद्धा विषय आपण आज अण्णाच्या भाषणातून बोलण्यातून घेणार आहोत. आपण अण्णाची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. जयंतीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्राने काल पाहिला. अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोलाची भूमिका घेणारे विश्वनाथ अण्णा गवारे आपल्यासोबत आहेत. आपण अण्णांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तर गवारे अण्णांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की परभणी शहरात बसलेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कसा बसवण्यात आला, त्यासाठी त्यांना काय परिश्रम घ्यावे लागले, त्याचसह विविध समस्यांना त्यांनी कसा सामना केला. आज अण्णांची तब्येत जरी अस्वस्थ असली तरी अण्णा आपल्याशी बोलून जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांना जे मार्गदर्शन करणार आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. अण्णा नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. काय सांगता अण्णा, कशा पद्धतीनं मागच्या 35-40 वर्षापासून तुम्ही मातंग समाजासाठी आणि इतर जाती धर्मातील लोकांसाठी जो लढा लढला, कशी सुरुवात झाली होती? सुरुवात अशी झाली की परभणी शहरामध्ये अण्णाभाऊ साठेचा पुतळा असला पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आम्ही 1989ला आबासाहेब देशमुख हे नगराध्यक्ष असताना त्यांना ठराव घेण्यासाठी आम्ही भाग पाडला. 1989मध्ये अण्णाभाऊ साठेचा बसस्टँडपट्टी पुतळ्याची जागाची त्यांनी घोषणा केली. आबासाहेब देशमुखांनी जागेचा ठराव झाल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की आता जागेचा ठराव झाला, आपण आता पुतळ्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. बरं, जागा तर आली. मग ते त्या जागेच्या संदर्भात आम्ही पुतळा बसवायचं ठरवलं, पण जमत नव्हतं, ते सहकार्य भेटत नव्हतं. अण्णा, जागा उपलब्ध झाली, मग त्यापुढे काय पाठपुरावा केला तुम्ही? पाठपुरावा यासाठी वेळोवेळी नगराध्यक्षाला, म्हणजे कलेक्टरला, नगराध्यक्षाला पुतळा बसविण्याच्या संदर्भात विनंती करीत गेलो. त्यांना निवेदनं दिले, त्यासाठी धरणे धरले, मोर्चे काढले, उपोषणे केले, आणि मग त्याच्याकडून फक्त आश्वासनं मिळत गेले. ठोस काही काम झालं नाही, फक्त प्रशासनानं फक्त आश्वासन दिले तुम्हाला. समाजाने त्यावेळेस सहकार्य करत नव्हता. कार्यकर्ते, समाजाचे कार्यकर्ते सहकार्य करत नव्हते. असं संदर्भात अनेक मीटिंग घेतल्या, मीटिंग झाल्या, अनेकाला अध्यक्ष केलं. ते हनुमान गोगडे आमदार असते, बऱ्याच पुढाऱ्याने आश्वासन दिले. त्याने त्या पुतळ्याचं काय केलं नाही. म्हणून आम्ही विचार केला की आता आपल्याला कोणी सहकार्य करत नाही, आपणच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही पुतळ्याच्या संदर्भात बैठक घेतली आणि चांगल्या लोकांना आपल्याला हे करावं लागणार आहे, करूत आपण. गावागावात पुतळे झाले, पण परभणी शहरात नाही. आपण पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचे काही सहकार्य मिळालंच नाही. मग
अण्णा पुढे काय झालं? आश्वासन भेटले कार्यकर्त्या म्हणजे समाज पण तेवढा काही सोबत राहत नव्हता. जिल्हा प्रशासनाकडून आश्वासन भेटले, तुमचे आंदोलन मोर्चे चालूच होते. पुढे काय झालं? आम्ही ठरवलं की नगरपालिका फोडायची. नगरपालिकेचं कार्यालय फोडायचं फोडायची. प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी. फोडायचं आणि 4-8 दिवस जाऊ का महिना जाऊ जेलमध्ये जायचं. बरं, जेलमध्ये सुद्धा जायची तयारी केली होती. मग काय फोडलं होतं का कार्यालय? हो, आम्ही 3-4 जणांनी कार्यालय फोडलं. म्हणजे असं ठरवलं की ह्या दिवशी जायचं, ज्या दिवशी शिव नसतील तिथे. जर आंदोलन करायचं तर करता आलं पाहिजे. हां, नगरपालिकेचे आयुक्त तिथं नसतात त्यावेळेस जाऊन आंदोलन करा असं ठरलं का? बरं. नगराध्यक्ष होते हां हां. शिव. मग काय झालं पुढे? कलेक्टरला पत्र दिलं. ह्या 7 दिवसात आपण तिकडच्या संदर्भात ठोस भूमिका जर नाही घेतली तर आम्ही आपल्या नगरपालिकेत आंदोलन करू. मग असं पत्र दिलं. मग त्याची दखल काय घेत न झालं. मग आम्ही म्हणलं आता हे आपल्या संघ पुढारीत येत नाही. मग आम्ही 4-5 लोक तयार झालो. शिवाजी कांबळे पेडगावचा, हरिबाई हे बाजाबाई घोडे, बाईसाबाई घोडे, शिवाजी कांबळे पेडगावचे, हां, आणखी रुस्तुम पारडे, उत्तम गोरे, नाही, प्रकाश बनपट्टे. नाही, नंतर आले ते नंतर जोडले का? मग आम्ही ते आंदोलन केल्याच्यानंतर नगरपालिका फोडली आणि स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलो. पोलीस स्टेशनला जाऊन बसल्यावर आम्हाला PSI राठोड होते, सुभाष राठोड. त्यांनी चहा पाणी केलं आणि सांगितलं आणि पुतळा बसवला. पण आम्हाला असं काय तुम्हाला टाकता येत नाही माझं, कारण का कोणीतरी फिर्याद द्यायला पाहिजे. फिर्याद द्यायला कार्यालय नगरपालिकेचं कार्य फोडल्याच्या नंतर फिर्याद द्यायला सुद्धा कोणी तयार नव्हतं तुमच्या विरोधात. गुन्हा दाखल करायचा कसा? गुन्हा दाखल झाला पण त्यानं का बशील नाही, काय नाही, सोडून दिलं. केस चालली कोर्टात. जवळजवळ 5 वर्ष ती केस. 5 वर्ष केस चालली नगरपालिकेचं कार्यालय फोडलं म्हणून. बर बर. आणि मग ती केस आमच्या बाजूनं लागली. निकाल केसचा तुमच्या बाजूला लागला? आमच्या बाजूनं लागला. बर. मग आता मग आपलं केस झाली, केस आपली निर्दोष झालो. आपण आता हे केलं पाहिजे, पुतळा बसवण्यासाठी गडबड केली पाहिजे. म्हणून आम्ही 2-4 लोक तयार झालो. तयार म्हणजे मीच त्याला तयार केलं की साहेब आपल्याला असंच करायचं. उत्तम गोरेची भेट झाली. उत्तम गोरेला सांगितलं, गोरे आपल्याला एक काम करायचं, त्याच्यात आपल्याला गुन्हा दाखल होऊ शकते, जेल बी होऊ शकते, पण आपल्याला अण्णाभाऊचा साठवयाचा पुतळा करून बसला पाहिजे. बसवायचे काय 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 बी होऊ शकतं, काय तुमचा विचार? गुरुनं सांगलं काय नाही, आपण महिनाभर जेलमध्ये गेलो काय हरकत नाही, पण पुतळा बसला. मग ते निकाल लागल्याच्या नंतर आम्ही बातमी दिली. बातम्या लागल्या तेव्हा अण्णाभाऊच्या पुतळ्याच्या जागेसाठी तिथं घटने धरल्या, आंदोलन केलं, नगरपालिका फोडली. आता पुतळ्या बसवण्यासाठी पुढे आलं पाहिजे म्हणून
आमचा निकाल लागल्याच्या नंतर मी स्टेशनवरून बस स्टँडकडे जात असताना माझ्यातच आपलं त्या सुभाष दाडेलचं पुतळे घडवायचं दुकान होतं. पुतळा बनवणारा सुभाष दाडे शिल्पकार. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं गवारी साहेब ते पुतळ्यासाठी जेलमध्ये गेला, आज तुमच्या बाजूने निकाल लागला आणि आता तुम्ही पुतळा बसवायलाच पाहिजे. कोणत्या ह्याचे पुतळा बसवला पाहिजे? बसवायला पाहिजे. मग त्याच्यावर जेल बी झाले तर पुतळ्यासाठी झाली म्हणून होईल ते. केल्याच्या नंतर जामीन लवकर घेण्याचं हे करू नका असं बोलणं झालं होतं. मग मी त्यावेळेस डोसक्यावर बसलं की आपण आता 4-5 दिवस जयंती आली आणि 4-5 दिवसातच आपण हे केलं पाहिजे म्हणून सुभाष दाडेला त्यांना म्हणलं चला आपण बस स्टँडवर जाऊन येऊ. त्याला घेतलं गाडीवर, शिमलाच्या समोर उभं केलं आणि मग ते त्यांना सांगलं की बा पुतळा आपल्याला बसवायचा आहे. बसवण्यासाठी आपलं सहकार्य लागणार आहे, समाजाचं लागणार आहे. बघू आता सुरुवात करू. मग सुभाष दाडेला घेऊन बस स्टँडला गेलो. तर मग तिथे गेल्याच्या नंतर सगळं सांगल्याच्यानंतर काय झालं पुढे अण्णा? हां दादांसोबत चर्चा झाली. हां. त्यांना सांगितलं पुतळा बसवतो मी, आपण बसू पण आपण तरी खरं बसवायचा पुतळा पण आपल्याला सध्याच पाठबळ मिळणार नाही. आपण जेलमध्ये गेलो तर हरकत आपण पुतळा पण बसू म्हणून त्याला म्हणलं तुम्ही काय मदत करू शकता? ते काय नाही म्हणलं पुतळा घडून देऊ शकतो. पुतळा ठरला 5,000ला. 5,000 रुपयामध्ये पुतळा तयार झाला आणि शिल्पकार सुभाष दाडेल यांनी हा पुतळा बनवला. त्याला त्यावेळेस 4,000 रुपये दिले. पुतळा बसल्याच्या नंतर 1,000 रुपये दिले. मग तिथं ते तिथून आम्ही गणपत चौकात गेलो. माझ्या ध्यानात आलं की बा इथं सिमेंटचे कुंड्या भेटतात. आपण तिथं जाऊन बघू कोणत्या हिशोबाला बसते. सुभाष दाडेला मी तिथं गेलो. तिथं पुतळा घडवण्यासाठी चर्चा केली त्याच्यासोबत. आम्हाला पुतळा बसवायचा, पण कसा बसवता येईल, तुमचं काय सहकार्य राहील. त्यामुळे मी पुतळा बनवून देतो, कन्यादानात देतो. पुतळा बसवायचा नाही. ज्याच्यासाठी तुम्ही जेलात गेला ते बसवलं तर पुन्हा काय झालं तर काही हे नाही, समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यानंतर तिथं ते सिमेंटची टाकी बघत असतानाच ते तुळशी इंद्रावण दिसलं. आम्ही विचार केला तर सिमेंटची टाकी कशी घेऊन जावा, कशी भरावा, लवकरात लवकर ते भरलं पाहिजे. मग ते पोलीस आले तर आपल्याला घेऊन जाते. उत्तम गोरेंची तुमची भेट झाली? बर. त्याच्या कानावर घातलं मी उत्तम गोरे. आपलं एक काम करायचं, त्याच्यात आपल्याला काय बी होऊ शकते. तुम्ही सांगा ते काय करायचं. मी परभणी शहरामध्ये पुतळा बसला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तुम्ही 1 तारखेच्या पुतळा तिथे आपल्याला बसवायचं. त्यावेळेस संमती दिली आपल्याला उत्तम गोरेनं. म्हणलं हे आपण बसूच तर कोणाला कळू द्यायचं नाही. गोपनीयता बाळगली पुतळा बसवताना. ठरल्याच्या नंतर
मान्यता अभियानमध्ये असल्यामुळं त्या मध्यम समाजाचा कार्यकर्त्याचा खून झाला होता. त्याच्यामुळं आव्हाड साहेबांना तिकडं मोर्चा ठेवला होता. त्या मोर्चाला जायचं होतं पण मी गेलो नाही. बाकीचे कार्यकर्ते गेले. का म्हणून येत नाही तर म्हणलं माझं काय येणं होत नाही गड्या, नंतर सांगतो तुम्हाला. बोलत की मी ठरवल्याच्या नंतर त्या थोडा घडून आणायला हे त्या कुंड्या घडून आणायला बोललो तो आम्हाला 31 तारखेला संध्याकाळी आम्हाला हे पाहिजे, कुंडी पाहिजे. कुंडी आम्हाला मिळेल का? ते हो मिळेल. म्हणलं आम्हाला काम आहे ती कुंडी 30 तारखेला संध्याकाळी घेऊन जाऊ. देवाचं काम आहे. मग देवाचं काम असेल माझी बी मदत राहिली. 29 तारखेला सुभाष उत्तम गोरेनं विचार केला की आपल्याला आता 31 तारखेला सगळं काम करायचं. तर आपल्या दोघांना नाही जमणार. आपल्याला एखादा कार्यकर्ता सोबत असला पाहिजे. आणि त्यांना समजून नाही उत्तम गोरेनं मोकर झाला प्रकाश गणपती आहे म्हणून त्याला आपण सोबत घेऊ आणि करू. मग 31 तारखेला बाकीचे कार्यकर्ते तिकडे उस्मानाबादला गेले. तिथून चांगला गावाला सुरू लागला म्हणून उस्मानाबाद गाड्याला बघा 7 वाजता तिकडं आमच्या ताब्यात आणि आपण ताब्यात गेल्याच्या नंतर पुढची कारवाई केली. चर्चा केली प्रकाश गणपती भेटले. त्याला समजा असं असं तुला काय वाटतं? ते मला साहेब हे जर आपल्याच हाताने होत असेल फार मोठी गोष्ट. जेलबंदी जरी गेलो तर आपल्याला घ्यायचं नाही, करायचं म्हणून त्याच्यासाठी ती करायला कळू द्यायचं नाही. कळू गेल्यावर गोष्ट फुटत असणार नाही. 31 तारखेला संध्याकाळी 11 वाजता तुकडा आम्ही ताब्यात घेतला आणि कुंड्या करणाऱ्याला त्यांना सांगितलं आज आम्ही घेऊन जातो, देऊन टाका. पण देत असताना आणखी एक काम करावं म्हणून तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. आम्हाला एक सिमेंटची थैली द्या, कारण जेणेकरून आम्हाला सोपं जाईल. आणि तुमच्या साठवले रेती ते पण द्या. आणि हुकार दिला. मग आम्ही तिथं सिमेंट रेती घेतलं. त्याच्या माणसाला ते कालवायला लावलं आणि ते सिमेंटच्या थैल्यामध्ये भरले 7-8 गोणे. मग पोळे असे गाडी त्यांना गाडी घेऊन बोलवलं. गाडी घेऊन आलो. पोलीसवाले राऊंड तिथे चालू होते. पोलीस राऊंड चालू होता रात्री 12 वाजता. हो, ते चालू असताना आम्ही शिमलाला समोर थांबलो. पोलीस आले की मधात जातो तिकडे बाजूला व्हायचं.
आणि शिवलाच्या समोर थांबून पोलीसची गाडी आली की लपून बसायचं आणि पोलीसची गाडी गेली की पुन्हा आणखी यायचं काम करायचं, पुतळा बसवायचं. बरं. तिथून तिथे खायला घेतल्या ते गाडीत अशोक उपाळीची गाडी होती. अशोक गोपाळीची गाडी. अशोक उपाळे, गंगाधर कोवळे असे आणखी 4-5 जण होते. आपल्याला असंच करायचं ते घाबरून गेले. म्हणजे आपण गुन्हे दाखल होते, नाव गोड घेऊन मग काही होत नाही. 5 मिनिटात पुतळा तुम्हाला बसून दाखवतो. बरं बरं बरं. आम्ही तिथं पुतळ्याच्या ठिकाणी आलो. तिथं डीपी होती. डीपीपाशी आलो आणि तंगोरे, मी, प्रकाश बनपटे तिघजण तो असताना थैल्या भरलेल्या वरत्या डीपीवर ठेवल्या आणि तंगोरे चरडावरी प्रकाश त्याला खाली ठेवलं. मी खाली राहिलो. प्रकाश बनपटेने त्या थैल्या एक 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 घरी दिल्या आणि मग सुभाषने आणि मी त्या इंद्रावने असं सरळ बसवलं इकडं करून. त्याच्यात मी होता याच्यात 4-5 गुन्हे ओतल्या, भरलं ते. हां, लेवल केलं. लेवून केल्याच्यानंतर पुतळा बसवण्यासाठी जागा थोडी साफ केली. खालून त्याला हे लावलं, बाकीच्या थैल्या होत्या ना त्या बाजूनं लेप दिला. बाजूला लेप दिला त्याला खालून. सर बसून त्याला लेप दिला. अशा पद्धतीनं की आम्ही भरलं आणि पुतळा बसून खाली आलो. पुतळा बसवत असताना गाडी घेऊन गेली. त्यावेळेस बाकीचे जे कार्यकर्ते होते ते कोण बसले पाठवून गेले. मग आम्ही ते पुतळा बसवला आणि मग बसस्टँडला जाऊन हातपाय तोडून धुतलं, चहा केला आणि 4-7:30 झाले असते. पहाटे पहाटे. म्हणून आम्ही समाजाला फोन करायला सुरुवात केली. फोन लावले आम्ही. असं असं आपण इथं बसवलं आहे, तुम्ही सकाळी तिकडे सगळे आला पाहिजे. त्यावेळेस मी बसस्टँडला तिथे बसून फोन लावला. फोन लावल्यानंतर मग सकाळी जयंती असताना सगळ्याला पुन्हा केलं. काही लोक आले, काही लोक नाही आले. आपलं हे नेटकी शिवाने बबन नेटके मोठा नेटकी तुला सांगत भाऊ असा काम केलं ना आपण जयंती साजरा करण्यासाठी इकडे आला पाहिजे. त्याला 100-200 माणसं त्याच्यातून म्हणजे मोठ्यातून आणि आमच्या नगरमधल्या आणि मग उद्घाटन त्या पुतळ्याचं करण्यासाठी त्या ठिकाणी पण समाजाचे ज्येष्ठ नेते कांबळे साहेब त्याला त्यांच्या हस्ताने उद्घाटन केलं. पुतळ्याचं ते भाषणं झाले. हिवाळ्यासारखी बातमी शहरात पसरल्यामुळे समाज तिकडे येऊ लागला. पाहून काही खुश झाले कार्यकर्ते, काही सपोर्टात गोळा होते. त्यानं हे काय केलं, अभियानच्या माध्यमातून पुतळा बसवला. आता वा अभियानचीच होणार, आपलं काय असं म्हणून हिंदू लागलं.
मग त्याला कोणी नाव ठेवू लागले, कोणी चिंत बसविलं, पुतळ्याला चिंत बसवलं असं शब्द वापरले. वापरले. पुतळ्याने ते चिल बसवलं आहे असं त्या समाजाच्या नेते मंडळीने सुद्धा हां. आरोप केले. काय म्हणायला लागले या त्याला मग पुढे यांना पुतळा बसल्याच्या नंतर लोकांच्या समाज बांधवांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्याकडे आल्या, कोणाच्या चांगल्या आल्या, कोणाच्या वाईट प्रतिक्रिया आल्या, पण पुतळा तो बसला. बऱ्याच जणांना वाटत की पुतळा टिकणार नाही, हां त्याला घेऊन जातील पोलीस, असं त्याची ठाम भूमिका होती. पण मी ते सोपं दिलं नाही, पत्र लिहिलं आणि SP साहेबाला पत्र दिलं काय? SP ला आणि कलेक्टरला काय म्हणून काय लिहिलं होतं त्या पत्रामध्ये? पोलीस स्टेशनला लिहिलं असं की साहेब आम्ही अण्णाभाऊचा पुतळा आम्ही बसवला आहे. म्हणून आज अण्णाभाऊची जयंतीची त्या निमित्तानं अण्णाभाऊचं आम्ही अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम करणार आहे. आम्हाला सहकार्य असू द्या. आणि त्यावेळेस लोकांना वाटलं आता जातो पुतळा, आता जातो पुतळा. जिल्हा प्रशासनाने पुतळा काढून घेऊन जाते की काय असं मात्र समाजाच्या लोकांना वाटू लागलं. बस काहीच झालं नाही. 10 अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी समाजाची जत्रा भरली पाहिजे. जत्रा दिली, मोठा पुतळा बसावा आणि तिथं जत्रा सारखं स्वरूप त्या पुतळा परिसराला आलं पाहिजे. तुमची प्रामाणिक इच्छा होती. आणि बाकीच्यानं कार्यक्रम केले, आले तिथे. विविध प्रभागातून जे जयंत्या निघतात भागातून, त्या जयंत्या अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी येऊन अभिवादन करत होत्या का त्यावेळेस? नाही ना, हां तिथं अण्णाभाऊसाठी जयंतीच येत नव्हती. पुतळा टिकणार नाही म्हणजे दाखवलं होतं. म्हणून जयंत्यांकडे येत नव्हत्या. मग त्यावर तुम्ही काय काय उपाययोजना केली? 4 वर्ष म्हणजे 4 वर्ष पुतळा बसल्याच्या नंतर 4 वर्षापर्यंतही जयंत्या तिथं येत नव्हत्या अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी. मग तुम्ही काय असं उपाययोजना केली की जयंत्या तिथे येऊ लागलं? त्याच्यासाठी आयडिया लढावं लागली. SP बोलवलं नाही. SP सांगलं साहेब आम्ही अण्णाभाऊच्या पुतळ्यासाठी पुतळ्यापाशी जयंती येत नाही, त्यामुळे तुम्ही तुमचा पुतळा आहे आता तिथंच आल्या पाहिजे जयंती. म्हणजे साहेब समाज काही येत नाही, सगळे ऐकत नाही, तुमचंच ऐकत नाही. SP साहेबांना तुम्ही सांगितलं, तुम्ही जरा सांगितलं तर होईल. त्यानं काय केलं मग जयंती निघाल्याच्या नंतर मी पाहिलं पुतळा बसल्यामुळे साकार झालं. तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं पुतळा बसवण्याचं इथं, ते स्वप्न पूर्ण झालं. आणि SP साहेबांना सांगितल्यामुळं प्रत्येक वार्डातून निघणाऱ्या जयंत्या ह्या अण्णाभाऊच्या पुतळ्यापासून अभिवादन करायला सुरुवात झाली. जयंती आली त्यावेळेस मुंडा पोलीस स्टेशनच्या कतुल्याच्या पोलीस गाड्या सगळ्या अडवल्या. त्यांना सांगलं तुम्ही ह्या विसर्जन करू शकत नाही, तिथे तुमचा पुतळा आहे तिकडे, तुम्ही जाऊन हे करा. बरंच करू सगळ्या गाड्या हळूहळू अण्णाभाऊ कशी आल्या. 4-2 साले बातम्या आल्या, सुरुवात झाली. सुरुवात झाली. एवढा आनंद झाला की आपण 4 वर्षापासून आम्ही दोघंच बसत होतो तिथे. उत्तम जोडींनी सांगत होतो बाई इथपर्यंत इथपर्यंत अण्णाभाऊंना अभिवादन करा असं सांगत होतं, पण 4 वर्षापर्यंत कोणी आलं नाही तिकडे. नंतर जयंत्या यायला सुरुवात झाली, थोड्या वेळानं पण येत राहिल्या. अण्णा जयंत्या तिथे यायला सुरुवात झाली आणि
तिथं तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं की अण्णाभाऊचा पुतळा झाला पाहिजे आणि तिथे जयंती आल्या पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात समाज तिथे उपस्थित होऊन अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं पाहिजे, हे तुमचं स्वप्न पूर्ण झालं. हे करत असताना तुम्हाला सहकार्य कोणी कोणी केलं? सहकार्य आणि सुरेश देशमुख माजी आमदार सुरेशदादा देशमुख. हां, तिथे सतत आम्ही जायचो. सुरेशदादाकडे जाऊन पाठपुरावा केला. त्यांना सांगत होतो अण्णाभाऊचा पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करा आणि पुतळा अण्णाभाऊचा बसवा. बोरकर साहेबाला सांगितलं तर परभणी शहरामध्ये अनेक पुतळे बसलेत. त्या पुतळ्यासाठी आपण योगदान दिलेले आणि बसलेले, तसंच अण्णाभाऊसाठीचा स्वतः पुतळा बसवण्यासाठी प्रयत्न करा. सुरेशदादा देशमुख आणि सुरेश वरपुडकर साहेब, सुरेश सुरेश वरपुडकर साहेब का? सुरेश वरपुडकर साहेबाकडे तुम्ही जाऊन सतत पाठपुरावा घेतला आणि त्यांना सांगितले की बाबा इतरही पुतळे बसवण्यासाठी आपण प्रयत्न केले, पण अण्णाभाऊचाही पुतळा बसवला पाहिजे यासाठी आपण विशेष प्रयत्न करायची विनंती केली तुम्ही वारंवार आणि त्यांना जयंती पुतळा चौक समितीचा अध्यक्ष केलं. पुतळा कमिटी 2-4 वेळेस ठरल्या, तशा तर अनेक कमिट्या झाल्या आणि त्याने काहीच केले नाही. पुतळा कमिटीचे अध्यक्ष वरपुडकर साहेब केलं, उपाध्यक्ष आले झालं, बाकी मंगाची पुढारी घेतले त्याच्यात दिले. करत असताना बाबासाहेबापाशी शिवाजी महाराजापाशी जयंतीच्या निमित्ताने त्या लोक जमत होते, अभिवादन करून जात होते. त्याच पद्धतीनं मला वाटायचं अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी सुद्धा अशीच जत्रा भरली पाहिजे म्हणून आम्ही नगरपालिकेला एक पत्र दिलं. तसं अनेक वेळा दिलेले होते. त्यांना सांगितलं परभणी शहरामध्ये आपल्या नगरपालिकेच्या मार्फत तुम्ही शिवाजी महाराजाची जयंती साजरी करता, अण्णाभाऊची जे आहे शिवाजी महाराजाची जयंती साजरी करता, त्याच पद्धतीने अण्णाभाऊची जयंती साजरी व्हावी असं आम्हाला वाटतं. आणि जसं की इतर जयंतीला तुम्ही सगळं साहित्य देता, तसं अण्णाभाऊच्या पुतळ्यासाठी जयंतीला सहकार्य दिलं पाहिजे. त्यावेळेस नगरपालिकेचे शिवने ते मान्य केलं. इतर जयंत्याला आपण इतर जयंत्यांना ज्या पद्धतीनं सहकार्य नगरपालिकेकडून होत होतं त्याच पद्धतीचं सहकार्य अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला सुद्धा सुरू करण्यामध्ये तुमच्यामुळं ते प्रयत्न झाले आणि ते सुरुवात झाली त्याला. तेव्हापासून नगरपालिका आम्हाला दरवर्षी सहकार्य करायचे. मग तिथे आम्ही अभिवादन करण्यासाठी जे लोक येत होते, काही लोकांना वाटायचं पण अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी सगळे आले पाहिजे, त्याच्यासाठी पुढाकार कोणालाच घ्यावा लागेल. आणि सांगलं आपण करू देवा, हळूहळू करायचं. त्या महापुरुषाला नगरपालिका सहकार्य करते, अण्णाभाऊला काम करणार. अण्णाभाऊला सहकार्य करत नसते आपण रस्त्यावर होतो, आंदोलन करू. नगरपालिकेनं आम्ही सहकार्य करणार अण्णाभाऊची जयंतीला म्हणून जाहीर केलं. त्यानंतर काय झालं? सगळी
कंगळकोटी योजना करण्यासाठी हं. नगरपालिकेनं सहकार्य केलं. तेच बनवून दिलं. 200 कोटीच्या जे जयंती साजरी करण्यासाठी भरपूर सारे आणि समाजाचे नेते होते आणि स्वागत केलं. ही गोष्ट 4 दिन पुढाऱ्याला खटकली आणि त्यांनी त्या वर्षी नगरपालिकानं सहकार्य करू नये म्हणून कार्यकर्त्याला ते विरोधात घालायचं काम केलं. आणि दम सोडा नाही आणि ते मग ते हे अनुदान बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले आणि ते अनुदान बंद झालं. नाही बंद सहकार्य केलं आपल्याला. हं, हं. तुम्हाला कसं की आता बंद झालं. हं. शासनानं लक्ष केलं ना हं. आधार कार्ड येते हे तेच त्याच्यानंतर सगळे काढले जाऊन दिले आपलं ते काम सुरूच होतं. काही दिवसांनी साहित्य मिळत होतं सगळं. हं. त्यावेळेस काही समाधान विचार काय करा तुमचं ही स्वप्न साकार झाले आता तुम्ही अण्णाभाऊसाठी कसे गीत गायनसुद्धा केलं पाहिजे म्हणून त्यावेळेस आम्ही गायन पार्टी लावली. त्या पार्टीला मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करायला सुरुवात केली आणि तिथे दरवर्षी अण्णाभाऊच्या नावानं जत्रा भरत होती. पण आता ह्या वर्षी माझी अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे तुम्हाला जयंतीच्या उत्सवामध्ये सामील होता आला नाही. होताना त्याचं दुःख वाटतं. करून आनंद झाला. आपण जे स्वप्न पाहिलं होतं आपण ते स्वप्न साकार झालं. आज 15 फुटाचा पुतळा परभणीत उभा आहे. आणि शहरातील समाजाच्या माणसांनी तरी समाजातील माणसं येऊन अण्णाभाऊला अभिवादन करत आहे. करत आहे. अशा पद्धतीने ते झालं बघा. मला वाटतं आणखी काय सांगावं आणखी. समाज बांधवाला आता काय आवाहन करणार? मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये जनजागृती होत आहे आणि महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊ साठेंचा जयंतीचा दिन जो आहे तो लेखन प्रेरणा दिन म्हणून जाहीर केला. तसा GR काढला आहे. आता अण्णाभाऊ साठेंची जयंती विविध शाळा कॉलेजेस विद्यालय महाविद्यालय युनिव्हर्सिटीमध्ये विविध शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा साजरी करण्यासाठी सरकारने आदेश काढला आहे. काय वाटते अण्णा? शासनाचे आभार. आम्हाला पूर्णच वाटत होतं आपल्याला ह्या कामात BJP सरकार आपल्याला सहकार्य करणार आहे. आणि सुरेश वरपुडकर आणि इतर माता समाजाचे नेते
सगळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करायला लागले. मला यावर्षी जयंतीत सामील होता नाही आलं. घरचे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे विश्वनाथ अण्णा गवारे यांना काल जो जयंतीचा उत्सव साजरा झाला त्या उत्सवामध्ये अण्णाला सामील होता नाही आलं. ज्या अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यासाठी विश्वनाथ अण्णा गवारे यांनी अख्खं आयुष्य घातलं, आज तोच पुतळा तो उभा राहिला आहे. पण आज अण्णा तब्येत खराब असल्यामुळे अण्णा ते जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्याचे फार मोठं दुःख अण्णांना आहे. अण्णा, शेवटचा प्रश्न आहे, समाज बांधवाला आता काय आव्हान कराल तुम्ही? समाजाला आभार मानेन मी. त्यानं अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी जत्रा भरवायला सुरुवात केली म्हणून त्याचं अभिनंदन करतो. आणि प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने आपली ही जयंती पुढे पुढे जावा, समाजाला त्यापासून आनंद हो प्रेरणा मिळावी असं वाटतं. जमीन अधिकार आंदोलन, मानवी हक्क अभियान आणि त्यानंतर गवारे अण्णांनी मागच्या 35-40 वर्षामध्ये सर्वसामान्य मातंग समाजातील माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. जिल्हा प्रशासनाकडे आणि त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून गवारे अण्णांनी पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये अथक परिश्रम घेतले, पाठपुरावा केला, वेळोवेळी आंदोलने केले, मोर्चे केले आणि त्यानंतर गुन्हेसुद्धा त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झाल्याच्या नंतरही ते त्यांची बाईजत बरी जरी झाली असले तरी समाजासाठी त्यांनी अंगावरसुद्धा गुन्हे दाखल करून घेतलेत. समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गवारे अण्णा यांना शासनाचा, विशेष करून अजून सांगतो, शासनाचा समाजभूषण जो पुरस्कार आहे तो विश्वनाथ अण्णा गवारे यांना दिलेला आहे. आणि गवारे अण्णांनी जे स्वप्न पाहिलं होतं की अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिनी पुतळा परिसरामध्ये मोठी जत्रा भरली पाहिजे आणि त्या तिथे हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी येऊन अण्णाभाऊंना नतमस्तक होऊन अभिवादन केलं पाहिजे, अशा पद्धतीचं अण्णांचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालेलं आहे. प्रकृती स्वास्थ्य ठीक नाही तरीही अण्णांनी घरी राहून आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून समाज बांधवांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णांचं कार्य फार मोठं आहे. समाज बांधवांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि अण्णांच्या कार्याला सलाम करावा. मी पुन्हा एकदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. माझ्यासोबत शेख आझरसह मी अमर गालफाडे, स्वराज्य न्यूज मराठी, परभणी.